8 जानेवारी जागतिक धम्मध्वज दिन। आज धम्मध्वजाला स्थापना होऊन 140 वर्ष झाली। या निमित्ताने कोटनाका ठाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ धम्मध्वजारोहण करण्यात आले। हा दिवस बौद्ध जगतात अत्यंत महत्त्वाचा आहे। हा धम्मध्वज संपूर्ण जगाला शांती, प्रगती, मानवतावाद आणि समाज कल्याणाची प्रेरणा देत आला आहे। या धम्मध्वजाला 5 रंग आहेत, ज्यांना स्वतंत्र अर्थ आणि भावना आहेत। 5 रंगांमुळे या ध्वजाला पंचशील ध्वज असेही संबोधलं जातं। या प्रसंगी सर्व उपस्थितांना मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या। कार्यक्रमाला ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे, भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, परिवहन समिती सदस्य विकास पाटील, बौद्ध भिक्षुक, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक कृपाल कांबळे, विशाल वाघ, सुप्रसिद्ध गायक पावा, धर्मगुरू भत्ते, बौद्धशील महाथेरो, विक्रम भोईर, प्रदीप जाधव, आतिश सोनावणे, तेजस चंद्र मोरे, दिनेश मेहरोल, राहुल कुंड, श्रुतिका मोरेकर, प्रदीप जाधव, आतिश सोनावणे यांसह इतर मान्यवर कार्यकर्ते, ठाणेकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। यांच्यासह इतर मान्यवर कार्यकर्ते, ठाणेकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज ठाणे नगरीमध्ये जागतिक धम्मध्वज दिन हा प्रथमच साजरा होतो आहे। या ठिकाणी गोपालजीच्या पुढाकाराने आज भंतेजी पण आलेले आहेत आणि या निमित्ताने अतिशय हा पवित्र दिन आहे। तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचं स्मरण आणि संकल्प करण्याचा दिन आहे आणि त्यामुळे या ध्वजाचे जे रंग आहे हे रंग आपल्याला शांती, अहिंसा, करुणा, प्रेम, सेवा याचा एक विचार जगामध्ये देते आहे आणि त्यामुळे या विचाराचा संकल्प करण्याकरता आज हा ध्वजदिन आपण साजरा केला आहे आणि नियमितपणे पुढच्या काळामध्ये देखील हा साजरा केला जाणार आहे। या ध्वजाचं कायमस्वरूपी असं या ठिकाणी स्थापना होण्याच्या दृष्टीने ही सगळी मंडळी जी आहेत ती जागा सुचवणार आहेत आणि निश्चितपणे कायमस्वरूपी 365 दिवस हा विचाराचा ध्वज जो आहे तो फडकत राहण्याचा काम हे आम्ही सगळी मंडळी जी आहे ती करू। आज प्रथमच ठाणे नगरी येथे जागतिक बौद्ध धम्मध्वज दिन हा साजरा करण्यात आलेला आहे। आत्तापर्यंत या परीचा कार्यक्रम कधीच झाला नव्हता ठाण्यात, पण आम्ही तरुण मंडळी एकत्र येऊन, जमदाडे साहेब आहेत, असे काही जुने जाणती लोक एकत्र येऊन आम्ही हे ठरवलं की या वर्षीपासून आपण हा दिवस साजरा करायचा आणि ठाणे नगरीमध्ये एक धम्मध्वजाच्या माध्यमातून आपण एक धम्म चळवळ उभी करायची असा आम्ही हा मनस घेतलेला आहे आणि पुढेही हे काम चालत राहील। आमचं एक बुद्धविहार संघ आहे ठाण्याचं, त्या संघाच्या मार्फत ह्याच्या पुढे कामं केली जातील। ज्या ज्या बुद्धविहारांमध्ये जे जे रिक्वायरमेंट असतील शासन दरबारी आम्ही त्या घेऊन आम्ही त्या पूर्ण करू आणि बौद्धांचे जितके प्रश्न सोडवता येतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे।
शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे पालिका मुख्यालयात मनसे पदाधिकारी खेळले फुटबॉल. बोरिवडे मैदान अतिक्रमण मुक्त करण्यासाठी मनसेचे अनोखे आंदोलन. घोडबंदर परिसरात बोरिवडे मैदानामध्ये ठेकेदारांकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात सातत्याने पत्रव्यवहार करूनही कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे मनसेने अनोखे आंदोलन केलं. पालिका मुख्यालय इमारतीमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फुटबॉल खेळत आंदोलन केले. तसेच फुटबॉलवर निषेधाचे तसेच अतिक्रमणाचे छायाचित्र लावून हा फुटबॉल अधिकाऱ्यांना भेट देण्यात आला. घोडबंदर येथील बोरिवडे मैदान येथे केलेले अतिक्रमण लवकरात लवकर हटवण्यात आलं नाही तर मनसेच्या वतीने पुढच्या वेळेला आयुक्तांच्या दालनाबाहेर निषेध नोंदवण्यात येईल आणि त्याची सर्वस्व जबाबदारी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची असेल, अशी माहिती मनसे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महेंद्रीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. थोडं मागे जाऊन खेळत या ना. थोडं मागे जाऊन खेळत या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बोरुडे मैदान इथे जे अतिक्रमण मित्रा गणेशजी पूर्ण मैदान इथं खोदून काढलेलं आहे आणि त्या मैदानावर हे सगळं होत असताना गेल्या एका महिन्यापासून नगर अभियंत्यांना 3 वेळा पत्र देऊन झालेली आहेत. त्याच्यानंतर त्यांना क्रीडा विभागाने पण सांगितलं की साहित्य हटवा आणि मैदान खाली करा. कारण ह्याच्या पहिलं एक मैदान होतं बाजूला, त्याचं पार्कचं आरक्षण होतं, ते त्या मेगा एंटरप्राइजेसला यांनी दान करून टाकलं मेट्रोच्या कामासाठी. दुसरं मैदान जे खूप महत्त्वपूर्ण मैदान होतं ते होतं बोरुडे मैदान. तिकडे आता साहित्य आणून ठेवलेलं आहे सगळं आणि मोठे मोठे पाईप आहेत, मोठे मोठे वॉटर डिपार्टमेंटचे पाईप आहेत बोलतात, पण क्रीडा विभागाची परवानगी नाही. क्रीडा विभागाने पत्र दिलं की ते पाईप हटवा. मग मुलं कुठे खेळणार? आम्हाला खेळायला जागा नाही, मग आता ही जागा पकडली, इथे येऊन खेळलो. कारण जर पालिका स्वतःचे मैदानं सुरक्षित ठेवू नाही शकत, पालिकेचेच अधिकारी मैदानावर अतिक्रमण करत असतील, ते त्यांच्याच विभागाला जर जुमानत नसतील तर ही भयानक गोष्ट आहे. आणि आज तुम्ही बघत असाल बोरुडे मैदान खणून काढलं, RMC प्लांट बांधतो आणि त्या संबंधित व्यक्तीला एक साधं पत्र पण नाही दिलं पालिकेने का तू खाली कर म्हणून. एवढी भयानक परिस्थिती आहे ठाणे महानगरपालिकेची. आणि आता तुम्ही बघत असाल की मैदान कब्जा केलेलं आहे, एक महिना थांबायला लागतं. आमच्यासारख्या लोकांना पत्र देऊन हे लोक काहीच कारवाई नाही करत, म्हणून आज एक पाऊल उचलायला लागलं. आणि नगर अभियंत्यांच्या इथे आम्हाला असं आंदोलन करायला लागलं की त्यांना आत्ता तरी हे बघा, हा बॉल बघा, बॉलवर लिहिलेलं आहे बोरुडे मैदान अतिक्रमण मुक्त झालेच पाहिजे. हे बघा अतिक्रमणाचे फोटो आहेत सगळे, हे बघा. साहित्य कशासाठी कोणत्या कारणास्तव आणलं? कोणत्या कारणास्तव आणलं साहित्य? पुढचं काय प्लॅनिंग आहे? आता हे जे साहित्य आहे हे त्यांचं म्हणणं आहे की ह्या साहित्याच्या माध्यमातून वॉटर डिपार्टमेंटची कामं होणार आहेत. तर आम्ही बोललो मग तुमच्याकडे परवानगी आहे का? त्यांच्या स्वतःच्या क्रीडा विभागाने त्यांना पत्र देऊन सांगितलं की साहित्य हटवा, आमच्याकडे परवानगी नाही आहे. आणि जर साहित्य RMC प्लांट कोणी बांधायला सांगितलं, तिथे कोणी परवानगी दिली? 2-2 वेळा पत्र देऊन सुद्धा कारवाई नाही होते. तरी ठाणे महानगरपालिकेचे नगर अभियंता हे झोपी गेलेले, त्यांना जागं करण्यासाठी आज फुटबॉल इकडे खेळलो आहे. याच्यानंतर हे आंदोलन अजून तीव्र होईल आणि पुढच्या वेळेला अशा जागेला खेळू ना की त्यावेळेला अख्खं महाराष्ट्र बघेल. ठाणे महानगरपालिका क्षेत्र आणि परिसरातील वाहतुकीच्या स्थितीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी MMRDA मार्फत रस्ते विकासाची विविध कामं सुरू आहेत. या कामांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनातील अडचणी, पर्यावरण मान्यता, वृक्षांशी निगडीत विषय इत्यादी गोष्टींबाबत ठाणे महानगरपालिका पूर्णपणे सकारात्मक आहे. हे विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल, असं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलं. MMRDA मार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्र आणि परिसरात सुरू असलेल्या वाहतूक सुधारणा प्रकल्पांबाबत आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव
यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस MMRDAचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे, पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट यांच्यासह महापालिका, MMRDA, महावितरण याचबरोबर इतर पदाधिकारी आणि नागरिक, वरिष्ठ अधिकारी येथे उपस्थित होते. रोटरीच्या वतीने ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 5 जानेवारी रोजी रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलने काही ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान केला. हा समारंभ रोटरी सेंटर, विष्णुनगर, नौपाडा, ठाणे येथे सकाळी 10:30 ते 1:30च्या वेळेमध्ये संपन्न झाला. ठाण्यातील काही रोटरी क्लब्सनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी घेणाऱ्या क्लबच्या माजी अध्यक्ष नेहा निंबाळकर यांनी सर्वांचं स्वागत केलं. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता तर विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक प्रशांत दीक्षित उपस्थित होते. कार्यक्रमात प्रशांत दीक्षित यांच्याशी ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्ला यांच्याशी गप्पा मारत विविध विषयांवरती वार्ता करण्यात आली. हल्लीच्या पत्रकारांपुढील विविध आव्हाने, पत्रकारितेमध्ये विविध माध्यमांमुळे झालेले बदल, सर्व विषयांशी सातत्याने वाचनाने आणि मननाने संबंध ठेवणे अशा गोष्टी पत्रकारांसाठी आवश्यक असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं. दैनिक ठाणे वैभव आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं होत आहे. त्यानिमित्त संपादक मिलिंद बल्ला यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. रोटरी प्रांतपाल दिनेश मेहता यांनी रोटरी करत असलेल्या विविध समाजोपयोगी कामांची माहिती देताना पत्रकारांनी या गोष्टींची माहिती लोकांना द्यावी असं आवाहन केलं. कार्यक्रम उत्तम झाल्याबद्दल त्यांनी नेहा निंबाळकर, माधवी डोळे यांचं कौतुक केलं. रोटरी प्रांत सचिव निलेश लिखते आणि अनिल मुळे यांचाही या कार्यक्रमाच्या यशस्वीतेत मोठा वाटा होता. रोटरी प्रांतचे अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते. पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येवर ठाण्याच्या सर्व रोटरी क्लब्सनी एकत्र येऊन ठाणे शहरातल्या ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार केला, ज्यांनी साधारणपणे 20पेक्षा जास्ती वर्ष या क्षेत्रात काम केलेल्या अशा गुणवंत पत्रकारांचा सत्कार केला. खरं म्हटलं तर हा कार्यक्रम जो आहे, ह्या कार्यक्रमाचं निमित्त असं होतं की रोटरीचं जे चांगलं काम आहे त्याला पत्रकारांतर्फे वारंवार चांगली प्रसिद्धी दिली जाते आणि हे काम जे आहे प्रसिद्धीच्या पलीकडे समाजातसुद्धा पसरावं आणि समाजातले आणखीन लोक या रोटरीच्या प्रवाहात सामील व्हावे अशी एक सुद्धा इच्छा या सत्काराच्या मागे होती. त्या दृष्टिकोनातनं या रोटरी क्लबच्या वतीने हा जो आज सत्कार झाला त्याला नेहा निंबाळकर, निलेश लिखिते, आमचे गव्हर्नर दिनेश मेहता, अनिल मुळे आणि सर्व रोटेरियन्स यांनी खूप चांगलं काम केलं आणि हा कार्यक्रम यशस्वी. मराठी पत्रकार दिनाच्या औचित्य साधून रोटरी क्लबने ठाणे शहरातील जे पत्रकार आहेत त्यांचा जो सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानतो. रोटरी क्लब ही सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. अनेक गरजू पीडित लोकांना मदत करतात. त्यांच्यामुळे समाजात एक वेगळी जी सामाजिक संस्था, समाज संस्थेचे काम करतात तशी चांगली संस्था आहे आणि जागतिक लेवलवरती या संस्थेचं काम चालतं आहे. या अशा संस्थेने आमच्या ठाणे शहरातील पत्रकारांना जे सन्मानित केलं त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो आणि असेच तुम्ही जर आम्हाला सन्मान करत राहाल तर आमच्या पत्रकारांमध्ये ऊर्जा येईल आणि ते आणखी चांगलं काम करतील आणि आपण जे काम कराल त्यांना देखील आमचे पत्रकार प्रसिद्धी देतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो.
ठाणे महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण विभागामध्ये सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी महापालिका क्षेत्रातील गरीब व गरजू महिलांसाठी विविध योजना राबवण्यात येतात. यामधील काही योजनांसाठी असलेली उत्पन्नाची अट रद्द करून केशरी व पिवळी शिधापत्रिका ग्राह्य धरावी, जेणेकरून या योजनांचा लाभ जास्तीत जास्त गरजू महिलांना घेता येईल, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्राद्वारे दिली. सन 2024-25 या आर्थिक वर्षात महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून गरीब व गरजू महिलांसाठी विविध योजना राबवण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये क्रमांक 5 दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या महिलांना HIV, कॅन्सर, डायलिसिस, अर्धांगवायू इत्यादी गंभीर आजार असल्यास उदरनिर्वाहासाठी अनुदान देणं, कोणत्याही कारणामुळे पतीचे किंवा कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी योजना राबवणे, 60 वर्षावरील विधवा, घटस्फोटित ज्येष्ठ महिलांना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणे इत्यादी योजनांचा समावेश. सदर योजनांसाठी संबंधितांकडून अर्ज सादर करताना उत्पन्नाचा दाखला सादर करावा, अशी अट ठेवण्यात आलेली आहे.